सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 134. अनंत फलप्राप्ती. अनंत फलमाप्नोति गुरुगीता जपेन तु सर्व पाप प्रशमनम सर्वदारिद्र्यनाशनम. श्री गुरुगीता पठण करण्याने अनंत फलप्राप्ती होते, सर्व पापनाश होतो व सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते. श्री गुरुगीतेला कमी लेखू नये. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी आहे. श्री गुरुगीतेची सर्वोत्तम महती हा श्लोक सांगतो. साफल्यावरून सामर्थ्य कळते. श्री गुरुगीता पठणाने अंत नसलेली फलप्राप्ती होते. संसारात शांती नांदते. श्री गुरुगीता जपात सर्व स्तोत्र मंत्र उच्चारण सहज होते. मग दुसरी स्तोत्रे म्हणण्यात वेळ घालवायला नको. सर्व कर्मकांडातून एका श्री गुरुगीता जपाने सुटका होते. वेळेचा ओरडा करणाऱ्या युगासाठीच गुरुभक्ती योग आहे. गुरुगीता जप ही गुरुभक्तीची साधना. श्री गुरुगीता जपल्याने सर्व प्रकारच्या पापांचे शमन होते. म्हणजे त्रिविध ताप भोग संपतात. मन शांत स्वस्थ होते. ताप आहे म्हणजे हातून पाप झाले असणारच. जसे कर्म तसे फळ, जशी पेरणी तसे पीक. देह हे क्षेत्र शेत. पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये ही बैलांची जोडी. ही शेती करण्यासाठी दिलेली आहे. पापपुण्याचे पीक ह्या शेतातून काढले जाते. जे पेरू ते उगवते व ते पीक गोळा करायलाच ह्या जगात पुन्हा पुन्हा यावे लागते. पण श्री गुरुगीता जपाने ही यातायात संपते. दुःख जावे आणि सुख प्राप्त व्हावे असा दुहेरी परिणाम माणसाला हवा असतो. श्री गुरुगीता हे दोन्ही उद्देश पार पाडते. श्री गुरुगीता विघ्नहर्ता व सुखकर्ता आहे. सर्व प्रकारचे दारिद्र्य एका श्री गुरुगीता पठणाने नाहीसे होते. पैशानेच मनुष्य दरिद्री असतो असे नाही. विचारांचे विवेकाचे दारिद्र्य जास्त दुःखदायक. असुरी संपत्ती जाऊन दैवी संपत्तीची वाढ श्री गुरुगीता ज्ञानाने होते. दैवी संपत्ती आहे तेथे दैव उदयास येणारच. सुदैवी झालेला दरिद्री कसा राहणार? म्हणून जीवनात जेवढे अनंत प्रश्न समस्या आहेत तेवढ्यांवरचे उतारे श्री गुरुगीताभ्यासाने श्रवण पठण लेखनाने प्राप्त होतात. श्री गुरुगीता पाठकांचा हाच अनुभव आहे की आधिव्याधींपासून तो संसारातले सर्व प्रश्न अडचणी श्री गुरुगीता सोडवते. गुरुभक्ताचा मार्ग निष्कंटक करते. कारण श्री गुरुगीता अनंत फल प्राप्त करून देते. अनेक अपायांवर एकच खात्रीचा उपाय म्हणजे श्री गुरुगीता जपच. मग दुसरा मंत्र नको, स्तोत्र नको, शास्त्र तंत्र शस्त्र अस्त्र नको. हत्तीची सोंड जशी मोठमोठे ओंडकेही उचलते व रेशमाची गाठही सोडवते, तद्वत श्री गुरुगीता छोटे मोठे सारे प्रश्न सोडवते. ह्यात तीळ मात्र संदेह नको. ही अनुभवाची गोष्ट आहे. एक वेळ तरी अनुभव घ्यावाच. हे जाहिरातीचे युग आहे. जाहीर केल्याशिवाय कोणाला काही ज्ञात होत नाही. श्री गुरुगीतेची जाहिरातच हा श्लोक करतो. सर्व संसारी त्रस्तग्रस्त लोकांना दिलासा देतो. श्री गुरुगीता जपा, मग ती तुम्हाला जपेल. तुमचीच जपणूक करील, सांभाळील. इन्शुरन्स पॉलिसीप्रमाणे योगक्षेम वाहील. ऐहिक तसेच आध्यात्मिक जीवन सुरक्षित ठेवण्याची हमी हा श्लोक देतो.
सद्गुरुनाथ महाराज की जय.